आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारताचे देशप्रेमी महान शास्त्रज्ञ, लेखक, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि वाचन प्रेरणा दिवस आणि जागतिक विद्यार्थी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यव्यस्ततेतून वेळ काढून माननीय सौ जयश्री विजय गीते मॅडम आल्या आहेत. मॅडम, आपले मनापासून खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. आपले खरं तर सामाजिक कार्य अगदीच वेगळं आणि अफाट आहे. काल मी जेव्हा तुमच्याशी बोलले त्यानंतर मला हे लक्षात आलं किती आपली कार्यव्यस्तता आहे आणि किती महत्वाच्या विषयावरती आपलं सामाजिक कार्य आहे हे त्यातून दिसून आलं. तेही आपल्याला तुमच्या परिचयातून दिसूनच येणार आहे. पारिजात विद्यालय, मनसगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून आपण गेल्या 13-14 वर्षांपासून कार्यरत आहात. आपण मराठी व अर्थशास्त्र या विषयामध्ये MA केलेले आहेत आणि MA सोबतच शिक्षणशास्त्रात सेट ही परीक्षा उत्तीर्ण आहात. आपले समाजकार्य म्हणजे राज्य उपाध्यक्ष, प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना मुंबई, जिल्हा अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग जनजागृती मोहिमेत जिल्हास्तरीय सक्रिय सहभाग आपला असतो. शासनाच्या मतदार जागृती मोहिमेमध्ये जिल्हा व शालेय स्तरावरती आणि ग्राम स्तरावरतीही आपला सहभाग असतो. शासनाच्या पल्स पोलिओ मोहिमेत आपण सहभागी असतात. शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण मोहिमेच्या उद्बोधन कार्यशाळेमध्ये आपण सहभागी असतात. कोविड-19 या काळामध्ये अनेक दिव्यांग आणि गरीब कुटुंबांना आपण मदत केली आहे आणि मिळवूनही दिली आहे. आणि त्यात विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुद्धा आपण निधी गोळा करून दिलेला आहे. दिव्यांगांकरिता शासनाच्या असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती आपण दिव्यांगांपर्यंत पोहोचवतात. हे खरं तर खूप मोलाचं काम आहे. यासह अनेक सामाजिक कार्यामध्ये आपण हिरिरीने सहभागी होत असतात. एवढ्या सर्व सामाजिक कार्याची कुठेतरी दखल घेतली जातेच. अनेक पुरस्कारांसोबतच उत्कृष्ट सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2019-20 या सालचा शेगावच्या नगर परिषदेने देऊन आपला गौरव केलेला आहे. अशा या कार्यव्यस्ततेतून आपण आम्हाला वेळ दिलात आणि अतिशय सुंदर असा मुद्दा आपण घेऊन आज आपण विवेचन करणार आहोत, तो म्हणजे रसग्रहण आणि काव्य सौंदर्य. मॅडम, मी आपणास विनंती करते की आपण रसग्रहण आणि काव्य सौंदर्य या मुद्द्यांकडे वळावे आणि मार्गदर्शन करावे. माननीय सौ जयश्री मॅडम. नमस्कार. आदरणीय तज्ञ मार्गदर्शक व शिक्षक बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. उपक्रमाच्या मार्गदर्शक डॉक्टर माधुरीताई जोशी मॅडम आणि त्यानंतर याच्या संकल्पना मांडणाऱ्या आपल्या शिल्पाताई कुलथे मॅडम यांचे मी शतशः आभार मानते की यांनी विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा उपक्रम तर केला, परंतु या उपक्रमाचा एक छोटासा हिस्सा होण्याची संधी मला दिलेली आहे. आज माझ्याकडे हे जे 6वं पुष्प आहे, हे पुष्प गुंफण्याची त्यांनी मला संधी दिलेली आहे. हे 6वे पुष्प म्हणजे काय, तर कृती पुस्तिकेतील किंवा कृती पत्रिकेतील रसग्रहण व काव्य सौंदर्य या विषय. आता हा विषय म्हणजे काय, रसग्रहण म्हणजे काय. आता रसग्रहण सांगायचं झालं तर मी तुम्हाला त्याविषयी सांगत असताना असं खूप काही नाही सांगत की जे MA लेवलचं आहे किंवा BA लेवलचं आहे, अशा रसग्रहणाकडे आपल्याला जायचंच नाहीये. रसग्रहण म्हणजे काय, रसाचे प्रकार म्हणजे काय, रसाचे स्थायी भाव म्हणजे काय, याची संकल्पनेचा जर आपण विचार केला तर हे आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते सगळं अभ्यासलेलं आहे, ते आपल्याला माहिती. आणि त्यामुळे आपल्याला सध्या फक्त हे पाहायचं आहे की विद्यार्थ्याला हा जो 4 गुणाचा प्रश्न येतो, हा 4 गुणाचा प्रश्न त्यांनी तो कसा आपल्याला ते 4 गुण मिळवायचे आहे आणि तो कसा मांडायचा आहे हे सांगणं म्हणजेच आपल्याला या वेळेला रसग्रहण म्हणजे आपल्याला ते पाहायचं आहे. आता रसग्रहणाचा विचार केला असता 4 गुण महत्वाचे आहेतच, पण हे 4 गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला ती कविता समजणं सुद्धा महत्वाचं आहे. तेव्हा कुठं तो त्या कवितेविषयी मांडू शकेल किंवा तो प्रश्न सोडू शकेल, तेव्हा तो त्या काव्यातलं सौंदर्य आपल्यासमोर मांडू शकेल. आता रसग्रहणाचा जर विचार केला तर पहा, आपण शिशु अवस्थेत असताना आपण अनेक गाणी ऐकलेली आहेत.
आपल्या विद्यार्थ्यांनी ऐकलेली आहेत आणि आपणही ऐकतो. जसं मी लहान असताना मी एक बडबड गीत ऐकलं होतं की झुकू 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 अगिना गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. मग ह्या गाणे ऐकत असताना त्यामध्ये एक छोटस वाक्य आहे, मामा मोठा तालेवार. मग तालेवार तेव्हा बोलायला म्हणायला खूप छान वाटायचं, पण तालेवारचा अर्थ माहित नव्हता. कालांतराने जेव्हा पुढे पुढे अभ्यास करत गेलो, शब्दकोश म्हणजे काय समजलं, आणि जेव्हा शब्दकोश वाचत असताना तालेवार हा शब्द आला, आणि तेव्हा मग असं पाहिलं की अरे तालेवार म्हणजे श्रीमंत, की जो खूप काही, ज्याच्याकडे खूप काही असं संपत्ती आहे, खूप धनाढ्य आहे, सगळ्या गोष्टीत सुखी समृद्ध आहे असा व्यक्ती. मग तेव्हा जाणवलं की अरे म्हणजे त्या काळात आपण लहान असताना तालेवार जो शब्द वापरत होतो त्या शब्दाचा हा अर्थ आहे. म्हणजे शिशु अवस्थेत आपण एखादा कुठलाही शब्द जर आपण तो घेत असू किंवा कुठलंही काव्य, कोणतीही कविता म्हणत असू, तर त्याचा आपल्याला शब्दशः अर्थ माहित नसतो, परंतु त्यामध्ये खूप काही भाव लपलेला असतो, त्यामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या असतात. तो भाव आपल्याला कळण्यासाठी एक विशिष्ट काळ उलटून जावा लागतो. तर अगदी आपल्या काळात जसं झालं ते आता विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. फक्त आता एक आहे की विद्यार्थ्यांना आपण ते आकलन करून द्यायचं, आपल्याला त्यांना ते समजून सांगायचं आहे. त्याच पद्धतीने अजून जर आपण विद्यार्थ्यांच्या समोर एक विषय असा जर मांडला की आपण बालगीत म्हणतो, आणि बालगीत म्हणत असताना आपण बालगीतामध्ये अजून एक गीत म्हणतो, ए ग चू दाना खा पाणी पी भुर उडून जा. आपण असं म्हटल्यानंतर आपल्याला खूप मजा वाटते. आपल्यासोबत अगदी लहान बाळ सुद्धा, मी माझ्या भाचीसोबत जेव्हा बोलते तेव्हा ती सुद्धा चू ये ग म्हटलं की ते अगदी दाना खा पाणी पी भुर उडून जा हे सगळं म्हणतो आपण. परंतु त्या मागचा जो भाव आहे, त्या मागचं जे सौंदर्य आहे ते आपल्याला त्या काळात समजत नाही. त्या मागचं सौंदर्य काय, तर आपण अगदी त्या चिवला लढीवाळपणे बोलवतो, तिला अगदी खायला देतो, तिच्यामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था पाहतो, आपण तिला पाणी व्यवस्थित म्हणजे अगदी तू खा, तू पाणी पी, तू शांत, अगदी आतिथ्य जसं आपण आपल्या अतिथीचं करतो तसं आपण तिचं आतिथ्य करतो. आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तिला सांगतो की तू भुर्र उडून जा. म्हणजे काय, तर तिचा जो स्वच्छंद विहार करण्याची जी तिची कला आहे किंवा तिचं जे स्वातंत्र्य आहे त्याला आपण कुठेही बंदिस्त ठेवत नाही. आपण त्या स्वातंत्र्याला तिला अगदी मुभा देतो की तुझं स्वातंत्र्य, तू जशी आहे तशी तू तुझं सुखाचं जीवन जग. हा एक मोठा भाव आहे, हे सौंदर्य आहे, आणि हे सौंदर्य आपल्याला त्या काळात लक्षात येत नाही. मग आता हा जो अर्थ आहे, हा अर्थ कळायला आपल्याला बराचसा वेळ लागतो, आणि जेव्हा आपल्याला हा अर्थ कळतो तेव्हा मात्र मग आपल्या समोर अतिशय सुंदर असे चित्र उभे राहतात. आता हे जर सांगायचं म्हटलं तर आता जेव्हा आपण मी तुम्हाला ह्या कविता सांगते किंवा मी जेव्हा तुमच्या समोर बोलते तेव्हा तुम्हालाही तुमच्या बालपणातल्या किंवा आपल्या विद्यार्थ्यांसमोर समोर सांगत असताना आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बालपणातल्या कविता आठवत असतील, आणि मग ते सांगतातही, हो हो मॅडम हे असं होतं, हो सर असं होतं. माझ्या विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना ते अगदी सांगतात बरं का मला. आणि मग ते सांगत असताना आपण जर आता सध्या जर म्हटलं की म्हणजे श्रावण मासी कविता जी आहे, तर त्या कवितेमध्ये सुद्धा सर्वच म्हणजे इंद्रधनुचा सप्तरंगी, मग आपल्याला आपण लहानपणी पाहिलेलं इंद्रधनु आठवतं. म्हणजे ती जी संकल्पना आहे, आता जेव्हा आपल्याला अर्थ उलगडायला लागतो तेव्हा आपल्या समोर ते चित्र उभं राहते. अशीच जर आपण जर आपली अजून एखादी कविता जर पाहिली आपल्या पाठ्यपुस्तकातली, हॅलो, आपली जी अभ्यासक्रमातली कविता जी आहे, होद आणखी थोडेसे, होद आणखी थोडेसे असं म्हणता बरोबर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहते, तर एक वेगळी संकल्पना. खोद म्हणता बरोबर अगदी आपल्या डोळ्यासमोर ते विहीर, की हो कोणीतरी विहिरीत खोदकाम करत आहे आणि तिथं कोणीतरी उभे आहे दुसरे व्यक्ती, आणि ते त्यांना सांगतायत की तू खोद आणखी थोडस. म्हणजे काय, तर ही एक विशिष्ट प्रकारची आपल्या समोर ती संकल्पना उभी राहते. मग आता ह्या संकल्पना जेव्हा आपल्या समोर उभ्या राहतात तेव्हा ह्या कशातून उभ्या राहतात, तर ह्या आपल्या समोर काव्यातून उभ्या राहतात. काव्य म्हणजे काय, तर आपल्या मनात असलेले जे भाव आहेत, आपल्या मनात असलेल्या ज्या भावना आहेत, या भावना आपण ज्या एका विशिष्ट रचनेमध्ये, एका विशिष्ट अलंकारामध्ये, वृत्तामध्ये शब्दबद्ध करतो त्याला आपण कविता म्हणतो. मग कविता अगदी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात. कवितेचे वेगवेगळे भाव आहेत, वेगवेगळे रस आहेत. मी तुम्हाला अगोदरच बोललेले की आपल्याला त्याचा इथे विचार करायचा नाही, आपल्याला फक्त त्या रसातून आपल्या विद्यार्थ्यांना कशी कृती पुस्तिका आपल्याला सोडवता येईल या गोष्टींचा विचार करायचा. मग कविता मग काय असते, तर कवितेची वैशिष्ट्य जर आपण पाहिली मध्ये आशय सौंदर्य काव्यश्रीत अनुभव येतो.
तर कविता साधारण असते, मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की सहज असते, पण त्यामध्ये खूप काही आशय लपलेला असतो, त्यामध्ये खूप काही सांगायचं असते. त्याला एक वेगळं काव्य सौंदर्य लाभलेलं असते. म्हणजे काय तर त्याला एक लय असते, एक आंतरिक लयबद्धता असते, एक माधुर्य असते, एक ताल असतो. मग हे एक काव्य सौंदर्य असते. आपण पुढे याचं विस्तृत स्वरूपात पाहणारच आहोत. आणि त्यानंतर एक त्याला भाषिक सौंदर्य असते की ते सादर करत असताना कवीने कोणत्या पद्धतीचा किंवा कवयित्रीने कोणत्या भाषिक पद्धतीचा वापर केलेला आहे याचा एकत्रित अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर सुंदर अनुभव आपल्याला कवितेमध्ये अगदी पाहायला मिळतो. त्यानंतर कविता ही काय असते, तर कविता ही अगदी अल्प शब्दातून मोठा आशय व्यक्त करणारी एक छान अशी रचना असते की जी रचना अगदी आपण जर पाहिलं तर 2 किंवा 4 ओळीची असते. काही कविता आपल्याला आपण जर पाहिलं तर म्हणजे जसं खूप दूरचा विचार न करता आपण सुमित नावाचं जे काही आहे त्यामध्ये सुद्धा अगदी 13-14 ओळीतच आहे. काही तर 4 ओळींच्याच कविता असतात ज्याला आपण चारोळी म्हणतो. पण त्याच्यामधनं खूप काही हिंदीमध्ये जर गेलं, उर्दूमध्ये तर शायरी आहे की कमीत कमी शब्दामध्ये अगदी खूप मोठा असा आशय त्यामध्ये व्यक्त केलेला असतो. एवढंच नाही तर कविता जेव्हा लिहित असतात कवी किंवा कवयित्री तेव्हा त्यांच्या भावना त्या अगदी अचूक आणि चपखल भाषेत मांडतात. चपखल म्हणजे सहज व्यक्त होणारी. जर पाहिलं तर दाना खा किती सहज मांडलेलं आहे, लहान मुलांना सहज कळेल असं. म्हणजे असं आहे का की लिहिणारी व्यक्ती लहान असेल, नाही, ते कितीही मोठे असले तरी त्यांची भावना त्यांनी अगदी सहज आणि लहान शब्द छोट्या आणि सहज समजेल अशा शब्दात मांडलेली आहे. एवढंच नाही तर कल्पनाच्या माध्यमातून कधी प्रतिमांमधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडायला मदत होते. पहा, वेगवेगळ्या कल्पना असतात. आता जर आपण श्रावण मासिक कविता पाहिली तर तिथं नभो मंडळ, तिथे स्वच्छ तोरण बांधले, म्हणजे ह्या कल्पना आहेत. माझ्या घरा शेजारी जो झरा वाहतो त्यातलं पाणी जणू मोत्यासारखं भासते, ही कल्पना आहे. एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रतिमा, म्हणजे कवितेमध्ये सांगितलेली एखादी गोष्ट जी आहे तर ही तीच आहे असं नसून तर ती कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गाचं, विशिष्ट व्यक्तीचं, विशिष्ट ठिकाणाचं एक प्रतीक असतं आणि या प्रतीकांचा विचार या कवितेतून आपल्याला सांगितलेला असतो आणि यातून आपल्याला जो आशय. आता कविता आपण जेव्हा मांडतो, स्वतः लिहितो, ती कविता आपण जी वाचतो किंवा जी अभ्यासतो त्या कवितेमध्ये कवींना काय सांगायचे असते, तर कवींना जे त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतात त्या भावना व्यक्त करत असताना प्रत्येक कवी किंवा कवयित्री हे आपापल्या एका विशिष्ट भाषा शैलीनुसार अचूक असे शब्द वापरतात आणि चपखल असे शब्द निवडत असतात. चपखल म्हणजे काय, तर सहज लक्षात येणारे, सहज मांडले जाणारे शब्द. एवढंच नाही तर कल्पनांच्या माध्यमातून त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे तर कल्पनाच्या माध्यमातून कधी प्रतिमांमधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडला जातो, मदत होते. म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्ट जी जशी आहे तशी नाही तर तिच्याविषयी काहीतरी कल्पना मांडलेल्या असतात. तिथे असंख्य तारका, म्हणजे ही एक कल्पना मांडलेली आहे, वेगवेगळे माध्यम आहेत आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रतीकांचा वापर करून, प्रतिमांचा वापर करून आपली भाषिक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सादर केलेली असतात आणि ही उलगडायला आपल्याला कविता मदत करते. ही कवितेची वैशिष्ट्ये आहे. तर कवितेचं पुढचं वैशिष्ट्य जर आपण पाहायचं म्हटलं तर कवितेतील शब्द हे रमणीय अर्थ व्यक्त करतात. रमणीय म्हणजे काय, तर जेव्हा ऐकणारा ऐकतो किंवा वाचणारे कविता वाचतात तेव्हा त्यांना ती कविता खूप आवडते. पहा ना, आपण सुद्धा एखादी कविता ऐकली की आपण म्हणतो मला ती कविता फार आवडली, किती सुंदर कविता आहे ना ती. मग सुंदर म्हणत असताना असं आहे का की ती सजवलेली आहे वगैरे, नाही, तर काही जणांना त्यातला आशय आवडतो, काही जणांना त्याचं मांडण्याचं जे काव्य सौंदर्य येते, तर काही व्यक्तींना त्याची भाषा आवडते, कवींनी मांडलेली भाषा शैली खूप आवडते. असे अनेक कवी होऊन गेलेले आहेत. जसं आपल्या सगळ्यांची आवडती कविता अगदी प्रत्येक शिक्षकांची आणि प्रत्येक विद्यार्थ्याची आहे कणा कविता. या कवितेचा आशय सौंदर्य, त्या कवितेचं काव्य सौंदर्य आणि जर भाषिकतेचा विचार केला तर किती सहज कवींनी आपल्या समोर ती कविता मांडलेली आहे. एवढंच नाही तर कविते शब्द उत्कट भावनेचा सहज उद्रेक करतात. म्हणजे एखादी जर भावना मनात दाटून आलेली असेल तर ती सहजतेने मांडल्या जाते. जसं आपल्याला जे आपण रस पाहतो कवितेचे वेगवेगळे, यामध्ये वेगवेगळे आहेत. जसं आपण विभत्स रस पाहतो,
किंवा करुण रस असतो. तर यांचा जर विचार केला तर या भावना उद्रेक असतो त्या भावनेचा, परंतु त्या सहज आपल्याला मांडल्या जातात ही कवितेची वैशिष्ट्य. तर कवितेचे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की कवितेत विरामचिन्ह असतात आणि त्या विरामचिन्हांना सुद्धा एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त असतो. कविता आहे, आपण कवितेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. कवितेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला या कवितेच्या वैशिष्ट्यानुसार आपल्याला कविता सादर करणे, विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि त्या कवितेचा अभ्यास करणे, विद्यार्थ्यांना ती सुचवणे, त्यांना आकलन, म्हणजेच आपण थोडक्यात त्याला रसग्रहण म्हणू शकतो. आता हे रसग्रहण करणं म्हणजे त्या कवितेचं काव्य सौंदर्य आहे. त्या कवितेचं काव्य सौंदर्य आणि त्या कवितेचं रसग्रहण एकच गोष्ट आहे की जी समाजात आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना सहज सांगता येते, पुस्तकात अभ्यासता येते. मग रसग्रहण म्हणजे काय, की खालील ओळींचे रसग्रहण करा असा आपल्या कृती पुस्तिकेत एक प्रश्न असतो आणि या कृती पुस्तिकेतील हा जो प्रश्न आहे तर हा जो 4 गुणांचा प्रश्न आहे हा यामध्ये त्यांनी एक ओळ दिलेली आहे वस्तू या कवितेची, की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क हा शाबूत ठेवा. असे हे शेवटचं एक कडवं दिलेलं आहे. या कडव्यानुसार आपल्याला रसग्रहण कसं करता येईल किंवा रसग्रहण म्हणजे काय हे आपल्याला त्यातून पाहता येते. रसग्रहण मी तुम्हाला म्हणजे सगळ्यांना आपल्या शिक्षकांसमोर मी तो प्रश्न याच्यासाठी ठेवलेला आहे. कृती पत्रिका आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. 4 गुणांचा प्रश्न आपण सगळ्यांनाच माहित आहे तो. आणि जर आपण आपली आदर्श उत्तर पत्रिका जर पाहिली तर तो प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांकडनं कसा सोडवून पाहिजे त्याविषयी सुद्धा त्यामध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतात. मग रसग्रहण म्हणजे काय, तर कवितेचा आस्वाद घेता येणे. आस्वाद घेता येणे म्हणजे 3ही गोष्टींचा विचार करणे, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. मग कविता वाचताना कवितेचा विषय, त्यातील घटना, एखादे व्यक्तिचित्र असेल तर ते पार आपल्या मनाला जाऊन भिडते, म्हणजे रसग्रहण असं म्हणता येईल का? हो, म्हणता येईल. कारण जोपर्यंत तुम्हाला कवितेचा तो भाव तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचं म्हणजे जसा आपल्याला एखादी गोष्ट जर चांगली वाटते हे केव्हा कळते, जेव्हा त्या गोष्टीतल्या सखोलता, त्या गोष्टीविषयी असलेलं दिसणं, त्या गोष्टीची सुंदरता ही आपल्या लक्षात येते. अगदी त्याच पद्धती त्यानंतर कवीच्या विचारांशी आपण समरस होतो. अगदीच की कवींचे जे विचार आहेत मग हे वेगवेगळे कवी वेगवेगळ्या पद्धतीने किंवा त्यांना आवडतात तशा ते भावना व्यक्त करतात आणि त्यांचे हे जे विचार आहेत हे विचारांशी आपण त्या ठिकाणी समरस होतो. या साऱ्या भावना आहेत आणि त्या आपल्या मनात निर्माण होणे यालाच रसग्रहण म्हणतात. की कवितेचा आस्वाद घेत असताना या 3ही गोष्टी आपण समजून घेतो. त्यानंतर कवितेचा विषय, मग तो विषयच नाही तर तो विषय होत असताना कोणती घटना अशी आहे किंवा त्या कवितेमध्ये अशी कुठली बाब आहे की जी आपल्याला आवडते. पहा ना, बऱ्याच वेळेस आपण कविता ऐकतो आपल्याला पूर्ण कविता नाही आवडत. काही वेळेला आपण म्हणतो मला त्यातलं हे कडवं फार आवडलं किंवा ती ओळ किती छान आहे ना, त्या ओळीमध्ये संपूर्ण कवितेचा सार आला. मग अशी ही जी घटना आहे किंवा एखादं व्यक्तिचित्र, एखाद्या कवितेतला व्यक्तीच की आपण जर कणा कवितेचा विचार केला तर आपल्याला कणा कवितेतला विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हीही व्यक्ती आवडायला लागतात. कारण काय, तर त्या विद्यार्थ्याचा आपल्या शिक्षकांवर एवढा विश्वास आणि एवढी श्रद्धा आहे की माझे शिक्षक मला या वेळेस अशी अशी मदत करतील, ते मला हिंमत देतील आणि आपल्याला त्या शिक्षकही की या शिक्षकांनी खरंच विद्यार्थ्यांसाठी किती काही केलं असेल ना, की आज संकटात सापडलेला विद्यार्थी इतर ठिकाणी मदत न मागता अगदी आपल्या शिक्षकांना देव समजून त्या शिक्षकांपर्यंत आला. म्हणजे अशी ही जी व्यक्तिचित्र आहे ही सुद्धा आपल्या मनाला भिडतात. नंतर कवींचा विचार की त्या कवींनी कुठला विचार त्या कवितेत मांडलेला आहे, तर या उलगडा करून घ्यायचा असेल तर आपल्याला 3 घटक अतिशय महत्वाचे आहेत. या 3 घटकांचा या काव्य सौंदर्यामध्ये विचार केला जातो रसग्रहणामध्ये. आणि हे 3 घटक कुठले, तर यातला सगळ्यात महत्वाचा घटक, पहिला घटक म्हणजे आशय सौंदर्य. आता आशय सौंदर्यामध्ये काय, तर आपण एक पुढे विस्तृत स्वरूपात एका कवितेला धरून किंवा एका उदाहरणाला घेऊनच आपण पुढे पुढे चालणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला एक माहिती याच्यासाठी देत आहे की आपल्याकडे स्लाइड स्वरूपात असलं म्हणजे उद्या आपण आपल्या विद्यार्थ्यांना अगदी अशा स्वरूपातही दिलं विद्यार्थ्यांना तर वाचल्यानंतर सुद्धा त्यांच्या ते लक्षात येईल.
आशय सौंदर्यामध्ये काय तर कवितेचा विषय, की आपण कुठली कविता घेतोय, त्यामध्ये कवी कुठले, त्यांनी काय विषय मांडला आहे, त्यानंतर सदर कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्यानंतर कवितेमध्ये संदेश आहे, उपदेश आहे, मूल्य आहे, काय आहे त्याचा विचार करणे, त्यानंतर कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव. या चारही घटकांचा विचार आपल्याला आशय सौंदर्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला त्या कवितेला सुंदर करण्यासाठी कवींनी किंवा कवयित्रींनी त्याला कोणकोणत्या गोष्टींनी सजवलेला आहे हे सांगणं म्हणजे काव्य सौंदर्य. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलंकार, त्यानंतर रस, आपण पाहिलेले 9व्या वर्गात पाहिलेले 9 रस, त्यापैकी कुठला रस आहे, त्यानंतर विविध कल्पना, की कोणकोणत्या कल्पनांचा त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे, आणि त्यानंतर प्रतिमा, की सदर कविता सादर करत असताना त्यांनी कोणकोणत्या प्रतिमा त्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या प्रतिमा, आणि एवढंच नाही तर विविध भावना, की कोणत्या भावना यांना इथं व्यक्त करायच्या, किंवा कवींना कविता रचत असताना आपल्या मनातील कुठले भाव इथे सांगायचे आहे हे सगळं सांगणं म्हणजे काव्य सौंदर्य. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे भाषा सौंदर्य, की सदर कवितेमध्ये कवयित्रींची किंवा कवींची भाषा शैली कशी आहे, कोणत्या भाषा शैलीचा विचार करून त्यांनी या ठिकाणी आपल्याला कविता मांडलेली आहे. त्यानंतर अलंकाराचा वापर केला असेल तर तो अर्थालंकार आहे, शब्दालंकार आहे, कुठल्या प्रकारचा अलंकाराचा विचार केलेला आहे हे सांगणे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भाषा सौंदर्य सांगता येईल. आणि एवढंच नाही तर कवींनी जी काही भाषा मांडलेली आहे किंवा जे भाव मांडलेले आहे तर त्याची जी शैली आहे तर ही कोणत्या स्वरूपाची आहे, म्हणजे आंतरिक लय आहे का, त्याला नाद माधुर्य आहे का, ह्या सगळ्या घटकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो विचार मांडणे म्हणजेच आपल्याला भाषा सौंदर्य. आता हे सगळे जे घटक आहे हे घटक जरी 3 असले तरी जेव्हा आपल्या समोर हा 4 गुणांचा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायचा असेल तेव्हा मी तरी असं म्हणेल की विद्यार्थ्यांना सांगत असताना विद्यार्थ्यांना सांगायचं की आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला 3 परिच्छेद महत्वाचे आहेत. हे 3 परिच्छेद जर आपण सांगत असू, विद्यार्थी जर या 3 परिच्छेदाच्या मदतीने प्रश्न सोडवत असेल तर नक्कीच त्याला त्याचे काव्य सौंदर्य किंवा त्याला रसग्रहण त्या ठिकाणी करता आलं असं आपण म्हणू. यामध्ये पहिला परिच्छेद जो आहे हा आहे आशय सौंदर्याचा, की जो आपण पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत की आशय सौंदर्याचा जो परिच्छेद आहे या परिच्छेदासाठी आता आपण जे मी तुम्हाला अगोदरचं उदाहरण दिलेलं आहे की मी तुम्हाला या अगोदर 4 गुणांसाठी सांगितलं होतं की वस्तू या कवितेतील जे शेवटचं कडवं आपण घेतलेलं आहे की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा हक्क त्यांचा शाबूत ठेवावा. ही आपण एक उदाहरण म्हणून घेऊ आपण की हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांना सांगायचा आहे की तुम्हाला हा रसग्रहणाचा प्रश्न सोडवायचा आहे आणि हा सोडवत असताना तुम्ही काय कराल, कशा पद्धतीने. त्यामुळे आपण पाहणार आहोत वस्तू कवितेचं रसग्रहण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तू ही जी कविता आहे तर ही ज्येष्ठ कवी जे आहेत आपले या दभा धामनस्कर यांनी ही कविता व्यक्त केली मांडलेली आहे आणि ही कविता त्यांच्या भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. ही त्यांचा हा जो काव्यसंग्रह या काव्यसंग्रहातून वस्तू कविता घेतलेली. आता या वस्तू कवितेचं रसग्रहण जर आपल्याला करायचं आहे किंवा ही जे 4 ओळी ज्या आहेत आपल्याला 2 किंवा 4 ओळी दिलेल्या असतात कोणत्याही कवितेच्या आणि त्या कवितेचं त्या ओळींचं जर आपल्याला काव्य सौंदर्य करायचं आहे तर पहिला परिच्छेद असणं महत्वाचं आहे. आता या पहिल्या परिच्छेदात काय सांगितलेलं आहे तर वस्तू कवितेचा विषय. आता या कवितेचं रसग्रहणच आपण पाहू तर ते कसं करायचं आहे तर वस्तू कवितेचा विषय काय आहे तर कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भाव भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. हा झाला विषय. मग आता हा विषय कसा तर निर्जीव असो किंवा सजीव असो, जर ती वस्तू सजीव तर व्यक्ती आहेतच त्यांचे मग ते मूक असो, परंतु निर्जीव जर एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूशी आपली भाव भावना ही जोडलेली असते, मग ती अनमोल ठरते. अगदी पहा ना तुम्ही
आपल्या एखाद्या लहानपणीची वही पेन असेल किंवा अगदी शिक्षक म्हटलं तर शिक्षकांचा त्यांचा एखादा विद्यार्थ्यांनी गिफ्ट केलेला एखादा पेन असेल काही असेल तर या निर्जीव वस्तूंशी आपली भावना जोडलेली असते. आणि ही जी हा जो मांडण्याचं म्हणजे त्या वस्तूंच्या विषयी जी भावना मांडायची आहे तर हा विषय या ठिकाणी कवींनी घेतलेला आहे. आता मध्यवर्ती कल्पनेचा विचार केला असता वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. ही वास्तविकता आहे, ही सत्य परिस्थिती आहे की घरात आलेली असो किंवा आपल्या जवळ असलेली प्रत्येक वस्तू ही आपल्याला दीर्घकाळ साथ देते. मग व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. हे नातं जपावं अशी मध्यवर्ती कल्पना आपल्याला सदर कवितेमध्ये दिसून येते. की कुठलीही वस्तू असो, मला माझ्या आईने लहानपणी एखादी वस्तू घेऊन दिलेली आहे माझ्याकडे ती. अजूनही माझं तिच्याशी अतूट नातं आहे. मध्यंतरी काही काळ तुम्हाला सांगायला मला आवडेल की मध्यंतरी काही काळ मला ते मिळत नव्हतं. मी बेचैन झाली होती की कुठे काय आहे. वास्तविक पाहता एक छोटीशी वस्तू आई बोलली त्यात काय आहे का तुला दुसरी आणून दे, परंतु नाही, तिच्याशी जे माझं नातं आहे ते वेगळं आहे. असंच नातं आपल्याला या ठिकाणी कवींना आपल्याला इथे व्यक्त करायचं आहे, कवींना सांगायचं आहे. आणि म्हणून घरात असणाऱ्या वस्तूंसोबत आपलं एक वेगळंच नातं असते. आणि हे जर आपल्याला खरंच पाहायचं असेल तर आपण आपल्या घरात आपल्या आईला जर पाहिलं ना तर आई अगदी स्वयंपाक खोलीपासून तर अगदी आपल्या बसण्याच्या खोलीपर्यंत अगदी प्रत्येक गोष्ट ही प्रेमाने लढीवाळपणे तितकी सुंदर हाताळते हे आपण पाहतो. आपण एखादी गोष्ट फेकली तर आई म्हणते अरे ती तशी नको टाकू, ती व्यवस्थित कर. हे सांगण्याचा उद्देश काय असतो तर त्या आईचं म्हणजे कारण काय तर आई प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक वस्तूला हाताळते, तिला हात लावते, तिच्यासोबत तिचं एक नातं असते. अगदी काही काही वेळेला तर आई बोलताना सुद्धा आपल्याला भासते की आपण म्हणतो हे काय आहे आई इथं काय बोलत आहे, अशी काय बोलत आहे, परंतु तिचं ते एक नातं जडलेलं असते. अशी आपल्याला त्या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना तिथे कवितेमधून दिसून येते. त्यानंतर संदेश, उपदेश किंवा मूल्य. आता प्रत्येक कवितेमध्ये हे तीनही भाव वेगवेगळे असतात. काही कवितांमध्ये मूल्य असतात, काही कवितांमध्ये उपदेश असतात, तर काही कवितांमध्ये संदेश असतात. आता ह्या कवितेचा तो भाव ठरवतो की नेमकं हे आपल्याला कुठल्या याच्यामध्ये आपण मोडतो. आता वस्तू ही कविता जी आहे ही संदेशात्मक कविता आहे किंवा आपल्याला एक संदेश देते. मग संदेश कुठला देते वस्तू कविता तर वस्तू अनमोल असतात, वस्तूंना भावना असतात. हा संदेश आहे. एवढंच नाही तर त्या आपल्या सेवक असतात म्हणून त्यांच्याशी कृतज्ञता भाव जपावा हा संदेश सदर कवितेतून मिळतो. तिथं चुकून जपानी शब्द झालेला आहे, तिथं जपावा होता. तर हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो. मग कुठलीही वस्तू असो, आपण जर आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू कविता पाहिली तर आपल्याला तिथे अनेक वेगवेगळे आपल्याला तिथे वस्तूंची चित्र दाखवलेली आहेत. आणि मग ती कशी आहे तर वस्तू अनमोल का असतात कारण प्रत्येक वस्तूमध्ये एक कुठली तरी आपलं एक त्याच्याशी एक आठवण जुळलेली असते आणि ही आठवण जुळलेली असते. मग जसे आपल्याला भावना आहेत तशा त्या वस्तूंना सुद्धा असतात. आपण काय करतो, पेन पडला किंवा हातातली घड्याळ पडली तर आपण म्हणतो बापरे घड्याळ फुटली असेल, पण आपण हा विचार करतो का की त्या घड्याळीला सुद्धा लागलं असेल. आपण जर पडलो तर आपण पटकन आपल्या घरात कोणी पडलं तर आपण पटकन विचारतो अरे तुला लागलं का रे. पण मग वस्तूच्या बाबतीत आपण हा विचार का नाही करत की माझ्या हातून ती पडलेली वस्तू तिला लागलं का, ती पण माझी सेवक आहे. आपल्या इथं का म्हणजे अगदी ती आपली सेवा करते ना. मग कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, अगदी कुठलीही, ती तुमची सेवकच आहे. ती वस्तू सेवक म्हणून काम करते. मग तिच्याविषयी कृतज्ञता नाही का, हा कृतज्ञता भाव का सोडायचा. जर आपण कृतज्ञता भाव हा सजीवांसाठी वापरतो तर तो निर्जीवांसाठी का नाही. मग निर्जीव म्हणजे काय तर ह्या वस्तूंसाठी का नाही. हा भाव जपावा. त्यांना सुद्धा भावना आहेत, त्या सुद्धा हसतात, त्या सुद्धा खेळतात, त्या सुद्धा छान दिसतात, त्यांना सुद्धा सौंदर्य आहे. त्या सगळ्या अनमोलतेचा विचार आपण या ठिकाणी करावा असा संदेश आपल्याला या कवितेतून जाणवतो. कवितेतील एकत्रित भाव काय आहे तर आता कवितेतील एकत्रित भाव जर आपण विचार केला तर कवींनी निर्जीव वस्तूंना इथे सजीव करून टाकलेले आहे. का बरं
कारण त्या वस्तूंचे आपल्यावर खूप उपकार असतात, हे आपल्याला माहित आहे. की कुठलीही वस्तू असो, मग आता उपकार म्हणजे काय, आम्ही विकत घेतली, अरे तुम्ही विकत जरी घेतली तरी सुद्धा ती वस्तू तुमचं आज काम करते, ती वस्तू आज तुमची वेळ म्हणजे तुमचा वेळ वाचवते, तुमचं कष्ट वाचवते, तुमचा त्रास वाचवते, आणि एवढंच नाही तर तुमच्या मनातील भाव सुद्धा जपते. मग हे सगळं करत असताना म्हणून तिचे तुमच्यावर उपकार आहे, मग त्यांच्याशी प्रेमाने वागणे हे आवश्यक आहे. एवढंच नाही तर त्यांच्याशी सलोख्याने वागावे. काम झाल्यानंतर त्यांना उगाच इथे तिथे फेकून देऊ नये. समजा एखादी वस्तू निरुपयोगी झालीच असेल तर ती निरुपयोगी झालेली वस्तू आपण उगाच टाकून न देता आपण जर तिला जपून ठेवलेले आहे तर ते खूप सुंदर दिसते. अगदी म्हणजे मी जे जुन्या माझ्या काही वह्या आहेत, मी ज्या लिहिलेल्या आहेत वगैरे, ह्या अद्यापही माझ्याकडे आहेत. असं तुमच्या सगळ्यांकडे सुद्धा खूप काही गोष्टी असतील. मग मी असं नाही म्हणत, मग आता बऱ्याचशा वेळेस कसं असते की ज्यांना या गोष्टीचं म्हणजे वस्तू म्हणा किंवा त्या गोष्टींसोबत ज्यांचे भावबंध जुळलेले नसतात ते म्हणतात हे काय वेगळंच जवळ करून ठेवलेलं आहे, हेच काय वापरतोय, टाकून दे, हा कचरा आहे किंवा हे निरुपयोगी आहे. पण आपल्याला त्या वस्तू निरुपयोगी वाटत नाही, कारण त्यामध्ये आपल्याला खूप काही आपल्या भावना दडलेल्या असतात. एवढंच कशाला, आपल्या घरात एखादी जुन्या काळातली वस्तू असेल आणि ती जर आपण आजीला म्हटलं की आता हा डबा खूप जुना झालेला आहे, मी हा देऊन देतो किंवा विक्री काढतो कोणाला वापरायला, तर आजी किंवा आई आपल्याला म्हणते नको रे बाबा, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे असंच राहू दे, मग माझ्या नंतर तुला काय करायचंय ते कर. म्हणजे काय, तर ती जी वस्तू आहे ती आपल्यासाठी जरी आपल्याला तो एक साधारण वस्तू वाटत असली तरी आजीसाठी, आपल्या आईसाठी किंवा स्वतः आपल्यासाठी या वस्तूंमध्ये खूप काही दडलेलं असतं. आणि हे जे दडलेलं आहे, ही भावना जपणे, हे प्रेम जपणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा सगळं जो काही आहे हा एकत्रित अनुभव कवींना आपल्याला या कवितेतून आपल्याला प्राप्त होतो. आता या कवितेतून हाच एक अनुभव प्राप्त होतो का? नाही, तर यातून अनेकही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. परंतु एकत्रित अनुभवाचा विचार करत असताना आपल्याला सगळ्यात सुंदर आणि संपूर्ण कविता विचारात येईल असा हा एक अनुभव आपल्याला या ठिकाणी कवींनी सांगितलेला आहे. हा विद्यार्थी पहिल्या परिच्छेदामध्ये छान मांडू शकतात. एवढंच नाही तर आपल्याला आता एकत्रित अनुभव झाल्यानंतर आपल्याला कवितेचे दुसरा जो परिच्छेद आहे हा दुसरा परिच्छेद तयार करायचा आहे. आता हा दुसरा परिच्छेद तयार करत असताना आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरा जो परिच्छेद तयार करायचा आहे तर हा आपण 2 घटकांचा एक परिच्छेद तयार करूया, तो म्हणजे काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. हे जे 2 घटक आहे, या 2 घटकांचा मिळून एक परिच्छेद तयार करू, यालाच आपण दुसरा परिच्छेद म्हणूया. मग काव्य सौंदर्यामध्ये म्हणजे काय, तर अलंकार. मग या ठिकाणी आता अलंकार आहे का, तर तसं जर आपण पाहिलं तर आपल्याला कवितेमध्ये असा अलंकार म्हणून कुठला दिसत नाही. परंतु आपण उदाहरणांचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना चेतना गुणोक्ती अलंकारांची उदाहरणे इथे देऊ शकतो. का बरं इथे का उदाहरणे देऊ शकतो, कारण चेतना गुणोक्ती अलंकाराचा विचार केला असता तर चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये निर्जीव वस्तूवर सजीव असल्याचा एक आरोप केला जातो. आणि या ठिकाणी जर आपण कवितेच्या अनेक ओळी जर पाहिल्या तर या ओळींवर सुद्धा हा केलेला आहे. जसं वस्तू सुखावतात, खरंच वस्तू सुखावतात का? हो, जर आपण मानलेलं आहे की वस्तू ह्या निर्जीव नसून त्या सजीव आहे, त्यांना सुद्धा भावना आहे, म्हणजे मग इथे आपण त्यांच्यावर सजीवाचा एक आरोप केलेला आहे. वस्तूंना स्वच्छतेची आवड आहे, वस्तूंना स्वच्छतेची आवड. त्यानंतर हातांना लक्षात ठेवायला सांगा. काय लक्षात ठेवायला सांगा, तर आपण वस्तू हाताळत असताना ती वस्तू फक्त घ्यायची, टाकायची, हे करायची असं न करता तिला प्रेमाने हाताळा, तिला आनंदाने जवळ करा, तिला सुखाने ठेवा. हे जे आहे हे जर तुम्ही हाताला सांगा असं म्हणतायत, म्हणजे काय, तर इथे सुद्धा जी काही आहे वस्तूचा एक भावना तिथे विचारात घेतलेली आहे. वस्तूंना लाडावून ठेवावे. ज्याप्रमाणे आपण आपल्या लहान मुलांना लाडावून ठेवतो, त्यांचा लाड पुरवतो, त्यांना अगदी सहज उचलतो, सहज
त्यांना भरवणे, त्यांचा लाड करणे, त्यांना स्वच्छ ठेवणे, हे सगळे जे काही आहे, जी लढीवाळत आहे, ही जर आपण वस्तूंच्या बाबतीत घेतली तर म्हणजे काय, तर वस्तूंना लाडावून ठेवावे हे जे वाक्य आहे किंवा हे जे एक हे आहे, तर कवितेचा एक छोटीशी ओळ आहे, ही सुद्धा आपल्याला आरोप दाखवते. वस्तूंना कृतज्ञता पूर्ण निरोप द्यावा, वस्तूंना हक्क आहे. हे सगळे जे शब्दसमूह आहे, हे सगळे शब्दसमूह म्हणजे वस्तू जरी निर्जीव असेल तरी तिच्यावर सजीवतेचा आरोप करणारे आहेत. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपण तिथे चेतन गुणोक्ती अलंकाराची उदाहरणे आहेत आपण त्यांना सांगू शकतो. रसाचा जर विचार केला पुढच्या घटकातला, तर रस हा कवितेमध्ये नाही, परंतु काही स्थायी भाव यामध्ये आपल्याला दिसून येतो. नंतर विविध कल्पना आहेत. खूप काही कल्पना इथे मांडलेल्या आहेत. कुठल्या, तर वस्तूंना भावना असतात, ही सगळ्यात मोठी कल्पना आहे. वस्तूंना भावना असतात म्हणता बरोबर आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो, ज्या व्यक्तीला भावना आहे, म्हणजे ज्या गोष्टीला भावना आहे म्हटल्यानंतर बाकीच्या त्यामध्ये सहज येतात, की त्यांना सुख दुःख कळते, त्यांना आनंद कळतो, त्यांना स्वच्छ राहण्याची आवड आहे, म्हणजे त्यांना स्वच्छता कळते, त्यांना नीटनेटके राहायला आवडते, त्यांना लाड कळतो, त्यांना राग सुद्धा कळतो. हा, एवढंच नाही तर त्यांना मान अपमान असं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. हा कवींनी तिथे मांडलेला आहे की वस्तूंना जेव्हा या सगळ्या आपण जेव्हा वस्तूंचा विचार करतो, त्यांची कल्पना जेव्हा आपण समोर येते, तेव्हा त्याच्या या सगळ्या कल्पनांचा या कवितेमध्ये विचार केलेला आहे, असं आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो. एवढंच नाही तर त्या वस्तूंना स्वतंत्र खोली नको हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे, की जसं आपण आपला विचार केला तर आपल्याला प्रत्येकांना स्वतंत्र खोली हवी, आपली एक स्वतंत्रता हवी, परंतु वस्तूंना याचं नाही. म्हणजे ही कल्पना सुद्धा इथं मांडलेली आहे की किती सुंदर, की वस्तूंना भावना असल्यानंतरही त्या भावना त्या आवश्यक तशा आणि आपल्या याच्यानुसार त्या भावना त्या जपून ठेवत असतात. नंतरचा मुद्दा आहे तो प्रतिमा, की वस्तू कवितेमध्ये कवींनी काय प्रतिमा. आता खरं सांगायचं म्हटलं तर जे आपण आशय पाहतोय, की आशय सौंदर्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये आपण सांगितलेले आहे की विविध प्रतिमांचा विचार करूनच कविता मांडलेली असते. आणि या ठिकाणी कवींनी ही जी कविता मांडलेली आहे, या कवितेमध्ये खरोखर त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट केलेली आहे, की त्यांना ही जी वस्तू आहे, तर त्यांना घरातील वस्तूंचाच फक्त तुम्हाला भावना व्यक्त करून द्यायच्या नव्हत्या, किंवा फक्त वस्तू काय आहे हे नव्हतं सांगायचं, तर त्यांना त्या ठिकाणी काय सांगायचं आहे, तर आपल्या घरातील आपल्या समाजात जे असणारे वृद्ध दिव्यांग जी व्यक्ती आहे, आज जर आपण विचार जर केला तर अतिशय म्हणजे असा विचार समाजामध्ये आपण जर फिरकलो किंवा पाहिलं तर खूप खूप म्हणजे खूप विचित्र अवस्था दिसते, की जिचा आपण विचारही करू शकत नाही. मग ते म्हणजे काय, तर समाजामध्ये वृद्ध व्यक्तींना, मग ते शेजारचे असो नाहीतर घरातील असो, त्यांना एक चुकीची वागणूक दिली जाते. म्हणजे असं आहे की घरात वृद्ध व्यक्ती नकोच, असा सुद्धा आहे. अनेक वृद्धाश्रम आपण पाहतोय. एवढंच नाही तर दिव्यांग व्यक्ती समाजामध्ये असलेले, हे मी जवळून पाहते. ज्या घरात दिव्यांग असेल तर ती दिव्यांग व्यक्ती फक्त तिच्या आई वडिलांनाच ती खूप अप्रूप असते, पण इतरांसाठी ती काय असते हे त्या व्यक्तीलाच माहिती आहे. मग यांना प्रेमळतेची वागणूक द्या, त्यांना मदत करा, त्यांना संवेदना असतात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना जपा. त्यांना सुद्धा मन आहे, त्यांचं मन जाणून घ्या, त्यांच्याजवळ थोडा वेळ बसा, त्यांच्या डोक्यावरून म्हणा किंवा त्यांच्या मनातील ज्या भावना त्या भावनांना हात घाला, त्या समजून घ्या, असं हे सांगायचं. म्हणजे काय, तर वृद्ध दिव्यांग आणि एवढंच नाही तर समाजातला एक दुर्बल जो घटक आपण समजला जातो, या घटकांना सुद्धा खूप खूप भावना असतात, हे सांगण्यासाठी वस्तू ही प्रतिमा आहे, हे प्रतीक आहे. समाजातील या संपूर्ण घटकांचं इथे कवींनी हे प्रतीक मांडलेलं आहे. आणि हे प्रतीकच आपल्याला ह्या प्रतिमा
मध्ये आपल्याला ते दाखवायचं आहे की प्रतिमा या घटकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर कोणत्याही कवितेमध्ये कोणत्या प्रतीकांचा विचार केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर प्रतीकानंतर आपल्याला अलंकार. तर कवितेमध्ये अलंकार आहे का? अलंकाराचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला अगोदर बोलली या पद्धतीनेच की असा विशिष्ट असा अलंकार आपल्याला नाही सांगता येत. आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्या कवितेतील जो आहे तर आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चेतन गुणोक्ती अलंकाराचा असा विचार केला जातो. रस रस आपल्याला मी सांगितल्या पद्धतीने की रस नसून एक स्थायी भाव आपल्याला इथे दिलेला आहे. विविध प्रतिमा आणि विविध भावना सुद्धा झालेल्या आहेत. आता इथं आपल्याला पाहायचे आहे विविध भावना कोणत्या आहेत, तर वस्तूंना विविध भावना असतात. हे कवी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करतात. आता विविध भावना कोणत्या असतात, तर त्यांना मदत करण्याची संवेदना विविध माध्यमातून व्यक्त होते. म्हणजे काय, तर मदत करण्याची संवेदना. तर तुम्ही जर पाहिलं तर वस्तू आपल्या सेवक आहेत, ते आपली सेवा करतात. एवढंच नाही तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये किंवा वेगवेगळ्या वागणुकीमध्ये आपल्याला त्यांच्या ज्या काही त्यांची जी भावना आहे तर त्यांची वेगवेगळे जे स्वच्छ राहण्याची त्यांची ही एक आपल्याला यातून भावना दिसून येते. त्यानंतर त्यांना स्वतंत्र खोली नको. सगळ्यात महत्वाची भावना ही आहे की वस्तूंना जसं इतरांना जे लागते तर अशी वस्तूंना वेगळी किंवा स्वतंत्र खोलीची आवश्यकता नाही. आणि एवढंच नाही तर त्यांना आपल्या जागेवरून हलवू नये ही सुद्धा त्यांना वस्तूंची आपल्याला इथं भावना व्यक्त होते की त्या ज्या जागेवर आहेत त्याच जागेवर त्यांना राहायला आवडते. त्यांना इतर ठिकाणी जायला नकोय किंवा त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवू नये. आता नंतरचा जो आहे तर घटक तो म्हणजे कवींची भाषा शैली. तर आपण जर विचार केला तर यामध्ये कवींनी सदर कवितेसाठी निवेदनात्मक भाषा शैलीचा वापर केलेला आहे. एवढंच नाही तर ती भावस्फुट आहे, प्रांजळ आहे, प्रांजळपणाचा त्यांनी वापर इथं दिसून येतोय. अशी सुंदर अशी ही आपल्याला इथे भाषा शैली दिसून येते. त्यानंतर अलंकार, तर शब्दालंकार किंवा यामध्ये दिसून येत नाही. छंद, प्रस्तुत कविता ही मुक्त छंदामध्ये आहे. मग मुक्त छंद म्हणजे काय, तर तुम्ही जर कविता जर वाचली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याला बंदिस्तता दिसून येत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचा बंधन नाही आहे. तर त्यांना एक स्वतःच असं स्वतंत्र आहे. कुठली ओळ मोठी आहे तर कुठली कविता कुठली ओळ लहान आहे असं आपल्याला दिसून येते. कवितेला आंतरिक लय आहे, आंतरिक लय दिसून येते आणि नाद माधुर्य सुद्धा कवितेमध्ये दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला या वस्तू कवितेविषयी जर आपण विद्यार्थ्यांना जर सांगितलं तर या वस्तू कवितेमध्ये विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा आपण सांगू शकतो. या ठिकाणी आपले 2 परिच्छेद झालेले आहे. आता जर आपण विचार जर केला तर तिसरा परिच्छेद जो विद्यार्थ्यांना आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आणि हा जो तिसरा परिच्छेद आहे हा तिसरा परिच्छेद म्हणजेच आपल्याला सदर ओळीचा येणारा जो काही अर्थ आहे तो अर्थ तिथून आपल्याला आपल्याला व्यक्त करायचा आहे. आपल्याला सदर परिच्छेद हा जो आहे तर संपूर्ण कवितेचा भावार्थ लक्षात घेऊन आपल्याला ज्या 2 किंवा 4 ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचाच अर्थ आपल्याला इथं स्पष्ट करायचा आहे. जसं आता आपल्याला या ठिकाणी जी ओळ दिलेली आहे की आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा हक्क शाबूत ठेवावा. आता ही जी ओळ आपल्याला रसग्रहणासाठी यांनी दिलेली आहे, मग ही ओळ का दिलेली आहे किंवा आपल्याला या 4 ओळींचं किंवा या 2 ओळीचं रसग्रहण कसं करायचं आहे, तर या तिसऱ्या परिच्छेदामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता या 4 ओळींचा अर्थ इथं आपल्याला व्यक्त करायचा आहे. मग व्यक्त करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर त्यांनी या संपूर्ण या कवितेचा विचार करून वस्तूंचं थोडक्यात महत्व सांगून त्यांना या शेवटच्या कडव्यात त्यांना काय सांगायचंय तर ते विद्यार्थ्यांना इथं व्यक्त करायला सांगायचं आहे की माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते.
ज्याप्रमाणे आपण मरणानंतरही माणूस हक्काच्या घरात राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो, त्याचप्रमाणे वस्तूचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. म्हणजे पहा ना, एखादी वस्तू तुटली की आपण लगेच काय म्हणतो, नाही ही तुटली, आता या वस्तूला आपण बाजूला ठेवून द्या किंवा ही वस्तू आपण दुसरीकडे ठेवून द्या, त्याच्याऐवजी आपण दुसऱ्या वस्तूला जागा देतो. पण आपण असं कधी केलेलं आहे का की ती वस्तू ठीक आहे मी तिला जोडतो आणि नाही तिथे पण एका बाजूला दुसरीकडे व्यवस्थित नेऊन ठेवलेली आहे? नाही, आपण लगेचच तिला टाकतो. तर हे करणं चुकीचं आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात असलेल्या माणसांचा मरणोपरांत सुद्धा आपण त्यांना एक सद्भावनापूर्ण आपण त्यांना निरोप देतो, तसं आपण वस्तूंना का देऊ नये? आपण ज्याप्रमाणे मनुष्याच्या भावना जपतो तशा आपण वस्तूंच्या का जपू नये? तेव्हा मग काय लक्षात, तर या ओळीतून आपल्याला हे सांगायचे आहे की माणसाने हे लक्षात ठेवावे की वस्तूंना निरोप देत असताना कृतज्ञता भाव हा कधीही सोडू नये. वस्तूंविषयी मनात असलेली कृतज्ञता ही अशीच जपून ठेवावी. हे जेव्हा आपण सांगू तेव्हा या ठिकाणी या 3 परिच्छेदामध्ये मला तरी वाटते की विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण या दोन्हीही संकल्पना त्यांच्या स्पष्ट होतात आणि 4 गुणांचा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो, पूर्ण होईल. अशा पद्धतीने आपण या कवितेचे रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य पाहू शकतो. आता हे विद्यार्थ्यांना समजून सांगितल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना इतरही कवितेचं रसग्रहण करायला सांगू शकतो किंवा इतरही कवितांमधल्या 2 किंवा 4 ओळी त्यांना देऊ शकतो आणि त्याचं रसग्रहण करा म्हणून सांगू शकतो. आता मला तरी असं वाटतं की वरचं जे सुटसुटीत सांगितल्यानंतर किंवा व्यवस्थित सांगितल्यानंतर पुढचं थोडंसं आपण धावत्या स्वरूपात किंवा थोडंसं आपल्या वेळेचा विचार करूनच आपण ते घेऊया, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. आता आपण जी कविता आहे खोद आणखी थोडेसे म्हणता बरोबर आपल्या समोर एक संकल्पनात्मक आणि एक प्रतिकात्मक कविता उभी राहते. एक छोटस प्रतीक येते समोर. आता ही कविता जेव्हा कवयित्री आसावरी काकडे यांनी लिहिलेली आहे तेव्हा त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा विचार करून ही कविता मांडलेली आहे. मग या कवितेचं जर आपल्याला रसग्रहण करायचं असेल तर यातली आपल्याला ओळ दिलेली आहे, जरा लागेलच तेथे खोद आणखी जरास. असं म्हणता बरोबर आपल्याला विचार काय येतो डोक्यासमोर, विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांच्या समोर तेच येईल की कुठंतरी विहिरीचं खोदकाम सुरू आहे आणि तिथे पाणी लागत नाही, त्यामुळे मग समोरची व्यक्ती सांगते की झरा लागेल. परंतु हे सगळं विद्यार्थी त्याच्या विचारातून सांगेल, परंतु जेव्हा आपण कविता विद्यार्थ्यांना समजावून सांगू तेव्हा असे सौंदर्य मांडत असताना विद्यार्थ्यांना जर आपण या संकल्पनेचा आणि या कवितेचा अर्थ समजावून सांगितला तर नक्कीच विद्यार्थी या एकाच ओळीचे खूप सुंदर पद्धतीने रसग्रहण करतील, त्याचं सौंदर्य मांडतील. आता कवितेचा विषय कुठला, अगदी मागे जे झालेले आहेत तेच, फक्त आपण कविता आणि कवितेची ओळ ही बदललेली आहे. त्यामुळे आपल्याला संकल्पना कशा बदलतात, आशय कसा बदलतो, भाव सौंदर्य कसं बदलते, भावशा कशा बदलतात, या सगळ्या गोष्टींचा एक सहजतेने अर्थ लक्षात येईल. आता खोद आणखी थोडेसे म्हटल्याबरोबर आपल्याला कवितेचा विषय जर आपण विचारात घेतला तर खोद आणखी थोडेसे या कवितेचा विषय म्हणता बरोबर आपल्या समोर एक सुंदर अशी कल्पना उभी राहते की या कवितेमध्ये जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता याचे महत्व अनन्य साधारण आहे. की प्रयत्न करा, पण प्रयत्न करायचा आहे मग कुठेतरी निराशाचा विचार करून किंवा नकारात्मक भाव मनात ठेवून प्रयत्न करायचा नाही, तर भाव हा नेहमी सकारात्मक ठेवा की मी जर हा प्रयत्न करेल तर नक्कीच मला यश प्राप्त होईल, मला मिळेल. मी जर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि मी जर चालत राहिलो तर एक वेळ अशी येईल की मला माझं जे ठिकाण हवंय ते मिळेलच. एवढंच नाही तर आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी पुढे गेले तर यश निश्चितच मिळते. पहा की चालतोय किंवा एखादं कार्य करतोय आणि एक विशिष्ट अशी एक वेळ येते की ज्या वेळेस आपल्याला थांबावंसं वाटते, आपण थकल्यासारखं होतो किंवा एक निराशा अवस्था येते. परंतु सदर कवितेमध्ये कवितेचा विषय मांडत असतानाच कवित्रीने खूप सुंदर कल्पना म्हणजे एक भाव सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी आपण थांबतो, ज्या ठिकाणी आपण निराश होतो, त्या ठिकाणी एक सकारात्मक विचार हा ठेवायचा की आता जर आपण इथून पुढे जर चालायला लागलो
आणखी हा जो शब्द आहे हा शब्दच ते सांगतोय की आपण इथून जर पुढे चालायला लागलो आणखी थोडेसे तर आपल्याला नक्कीच यश प्राप्ती होईल. आपल्याला आपल्याला हवं असलेलं जे काही आपलं गोल आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला प्राप्त होईल. म्हणजेच काय तर आणखी थोडेसे हा शब्द आपल्याला या ठिकाणी जिद्द, चिकाटी, आशावाद असं तो सूचित करतो आणि त्यानुसार आपल्याला कार्य करावं लागतं. त्यानंतर कवितेचा विषय झाल्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट जी आहे तर दुसरी गोष्ट आपल्याला त्यामध्ये सांगायची आहे की मध्यवर्ती कल्पना. ही कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पना कुठली आहे तर ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्य करत राहावे लागते. म्हणजे काय तर एखादं कार्य कुठलाही करा तुम्ही ते खरंच आहे. म्हणजे असं नाही की एकच कार्य नाही, प्रत्येक कार्य करत असताना जर व्यक्तीमध्ये संयम असेल, त्याच्याकडे एक ध्येय असेल आणि ते कार्य त्यांनी जिद्दीने केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास की मी करत असलेलं कार्य हे योग्य आहे, मी चिकाटीने ते करतोय आणि मला यामध्ये यश मिळणारच मिळणार, हा जर स्वतःचा आत्मविश्वास असेल तर आपण त्यामध्ये जर कार्यरत राहत असू आणि चांगुलपणावर विश्वास जर असेल तर आपल्याला यश प्राप्ती होते. मग मध्यवर्ती कल्पनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चांगुलपणा आहे, चांगुलपणावर विश्वास ठेवणे किती आवश्यक आहे. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये. भ्रम आता खूप काही आहेत. आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी खूप असं म्हणजे विस्तृत स्वरूपात मांडता एकच सांगते की अंधश्रद्धेकडे न जाता वास्तविकतेचा विचार करून सकारात्मकतेने कार्य कर. हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला यश प्राप्ती होईल. अशी सुंदर एक मध्यवर्ती कल्पना या कवितेत दिसते. संदेश काय दिलेला आहे तर उपदेश न करता इथे खूप सुंदर संदेश दिलेला आहे की उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी. हा अतिशय सुंदर संदेश आहे. मी तर असं म्हणजे अजून एक असं जाणवलंय की कष्टाची कास धरावी हे नक्कीच, पण हे कष्ट करत असताना आत्मविश्वास हा नेहमी सोबत ठेवावा. म्हणजे यश आपल्याच असेल, अगदी आपणच ती जी काही यशप्राप्ती आहे ती करून राहू. नंतर एकत्रित भाव. आता खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये एकत्रित भाव जर सांगायचा असेल तर एकत्रित भाव सांगत असताना मी तुम्हाला इथे या ठिकाणी पहिल्या कडव्यापासून एक थोडंसं सांगणार आहे की पहिल्या कडव्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडेसे खोदल्यानंतर पाणी लागेल असे कवयित्री म्हणतात. म्हणजेच काय तर प्रयत्न केला तर यश मिळेल असे त्या म्हणतात. मग जर आपण या कवितेचं आणि हे करत असताना तू धीर सोडू नको आणि खोटी नसतात नाणी हे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर आपल्याला जे काही कार्य करायचं आहे हे करत असताना आपला जर आपण धीर सोडला नाही तर आपलं जे प्रयत्न आहे, आपलं जे यश आहे, येणारा अनुभव जे आहे, लोक आहेत हे खोटे नसतात. आपण आपलं कार्य करत राहावं. आता दुसरं जे कडवं आहे मधलं कडवं, या कडव्यामध्ये कवयित्रीने एक सुंदर असं एक हे दिलेलं आहे, इथे उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे इथे की झाडाचं उदाहरण दिलेलं आहे की या झाडाचं घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ते गमनी, अर्थ जन्माचे असते रीत्या गळणाऱ्या की हे कडवं म्हटल्यानंतर आपल्याला खूप सुंदर एक जाणवते की एखादं झाडाचं जर पान तुटून पडलं असेल तर तिथं त्याचं अस्तित्व संपलं असं कधीही होत नाही. तर ते जे तुटणारं पान आहे ते तिथे एक खून ठेवून जाते आणि त्यातूनच परत नवीन पान तिथे जन्मास येते. हे आपण पाहिलेलं आहे. हे निसर्गाचं खूप सुंदर असं उदाहरण कवयित्रीने इथे मांडलेलं आहे. ही जी सुंदर एक कल्पना आहे ही इथे दिसते की या कल्पनेमध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे की जर अर्थ म्हणजे काय की तुमचं जे दुःख आहे हे दुःख मनाशी बाळगण्यापेक्षा त्याला दूर जर केलं तर आपल्याला त्यातून खूप सुंदर काहीतरी इथे म्हणजे काय तर संधी जर दिली स्वतःला तर आपणही खुलून येतो असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. एवढंच नाही तर आपल्या मनातील जे काही मर्म आहे हे इतरांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे त्यानंतरच्या कडव्यात कवयित्री म्हणतात की स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्या जाणून घेऊन आपल्या मनातील सर्व विचार ओंजळीत घ्यावे. विचार ओंजळीत घ्यावे म्हणजेच काय तर ते दुसऱ्यांना सांगावे, ते दुसऱ्यांसमोर व्यक्त व्हावे.
ते जर आपण व्यक्त झालो तर त्यातून आपल्याला अनेक काही ज्या काही गोष्टी आहेत तर त्या दिसून येतात. एवढंच नाही तर याच कडव्यामध्ये कवयित्रींना हे सांगायचं आहे की आपल्या ज्या क्षमता आहे, आपल्यामध्ये असलेल्या क्षमता ह्या ओळखा. त्या क्षमता ओळखल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये खूप काही पुढे त्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये वाढ करता येईल. जर आपल्याकडे एक क्षमता असेल, म्हणजे मला असं सांगायला आवडेल की जर आपल्याला कविता वाचता येत असेल तर हे नक्कीच आहे की आपल्याला त्या कवितेचं विवेचन सुद्धा करता येईल. आपल्याला जर कवितेचं विवेचन जर करता येत असेल तर आपल्यामध्ये अजून एक क्षमता आपल्याला दिसून येईल की आपण स्वतःची सुद्धा कविता रचू शकतो. म्हणजे अशा ह्या ज्या क्षमता आहेत ह्या इतरांना तुम्ही सांगत चला, तुमच्या क्षमता तुम्ही ओळखत चला, असं कवयित्रींना इथे सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या कडव्यात त्यांना जर असं सांगायचं आहे की जरासे जर खोदले तर जो झरा जो लागेल ना, तो झरा म्हणजे स्वच्छ वाहत्या पाण्याप्रमाणे तुम्हाला निखळ असा झरा तिथे प्राप्त होईल. म्हणजे काय तर तुम्हाला सुंदर यश तिथं प्राप्त होईल, असं आपल्याला या ठिकाणी कवयित्रींना इथे सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा परिच्छेद आपल्याला येईल अलंकार. भाषा सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हा परिच्छेद दुसरा. त्यामध्ये अलंकार की कवितेमध्ये दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक अलंकार दिसून येतो. आहेच मुळी पाणी नानी मनी पाणी. त्यानंतर असे जसं आपण जरासे थोडेसे, तर हे जे आहे तर ही यमक अलंकाराची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर रस, सदर कवितेमध्ये आपल्याला रस हा दिसून येत नाही. हे थोडस मी धावतही घेते वेळेच्या अभावी. आणि विविध कल्पनेचा विचार जर केला तर मला यामध्ये सगळ्यात सुंदर तशा त्या कल्पना सगळ्यात छान मांडलेल्या आहेत. परंतु यातली सगळ्यात छान एक कल्पना इथे मांडलेली आहे की आर्त जन्माचे असते ते रित्या गळणाऱ्या पाणी. आता ही ओळ जी आहे तर ही ओळ म्हणजे निसर्गातील अतिशय सुंदर अशी कल्पना आहे की जी कल्पना तुम्हाला मला आणि प्रत्येक वाचकाला ही आवडेल अशी ही कल्पना कवयित्रीने या ठिकाणी मांडलेली आहे. त्याचबरोबर आपण जर मनामध्ये गाणे असते आणि हे जे गाणे आहे तर हे गाणे आपण गात असतो. म्हणजे काय तर हे जे मनातले जे गाणे आहे म्हणजे काय तर यशाकडे जाण्यासाठी आपल्या ज्या क्षमता आहेत या आपण ओळखायच्या आहेत. ही सुद्धा आपल्याला इथे कल्पना खूप सुंदर मांडता येते. एवढंच नाही तर आपल्या ज्या क्षमता आहेत या क्षमता ओळखा. म्हणजे काय तर तुमच्याकडे फक्त एकच गुण नाही तर तुम्ही असंख्य गुणांनी तुम्ही परिपूर्ण आहात हे आपल्याला माहित नाही. परंतु जर आपण थोडासा जर विचार केला तर आपण परिपूर्ण होण्यासाठी हे जे आपल्यामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपण आपल्यातील प्रज्ञेचा शोध घेऊ शकतो अशी कल्पना इथे कवयित्रीने मांडलेली आहे. अशा अनेक ज्या कल्पना आहेत या इथे कवयित्रीने मांडलेल्या आहेत. एवढंच नाही तर प्रतिमा, तर यातल्या प्रतिमा जर तुम्ही पाहिल्या तर प्रतिमा मांडत असताना कवयित्रीने क्रियापदाचा वापर केलेला आहे की पहा ना, खोदणे. खोदणे म्हणजे काय तर व्यक्तीने केलेला प्रयत्न, या प्रयत्नाचं हे प्रतीक आहे की मी खरं प्रयत्न खोदत आहे. म्हणजे काय तू प्रयत्न करतोय ना. आणि आजपर्यंत आपण कधी हा विचारही केला नसेल की खरोखर हा प्रयत्न आहे. पाणी प्राप्त करण्यासाठी खोदत असणे हा प्रयत्न आहे. म्हणजे काय तर व्यक्तीने केलेल्या प्रयत्नाचं प्रतीक खोदणे. आणि हे कसं आहे तर हे क्रियापदात्मक प्रतीक आहे. एवढंच नाही तर सदर याच्यामध्ये मूठ मिटणे, त्यानंतर म्हणजे काय तर या ठिकाणी जी प्रतीकं वापरलेली आहे क्रियापदात्मक प्रतीकं वापरलेली आहे. मूठ मिटणे म्हणजे काय तर तुम्ही कुठेतरी स्वतःचे जे सुप्त गुण आहे लपवून ठेवता हे लपवू नका असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे विविध भावना. विविध भावनांचा विचार जर केला तर सदर कवयितेमध्ये कवयित्रीने आणखी खोदा. म्हणजे काय तर थांबू नका, प्रयत्न सुरूच ठेवा. पहा ही भावना किती छान आहे की तुम्ही थांबलात म्हणजे तुम्हाला यश मिळणं बंद होते. एक म्हण आहे की जो थांबला तो संपला. संपला म्हणजे काय तर त्याला जे यश हवं आहे किंवा त्याच्या जीवनाचं जे ध्येय आहे
त्या ध्येयासाठी तो तिथे संपून गेला, तो तिथेच थांबला, त्याला ध्येय प्राप्ती होणार नाही. म्हणून इथे कोणती भावना लपली आहे? आणखी आणखी खोदा. त्यानंतर काय? धीर सोडू नका. खरंच आहे, धीर सोडू नका म्हणजे काय? निराश होऊ नका. यश प्राप्ती ही होईल, प्रयत्न करावाच लागतो. जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते. मग काय तर ज्या दोन ठिकाणी जर कार्य सुरू असेल तर एका ठिकाणी जर सतत कार्य सुरू असेल तर तिथे होते. म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर सतत काम करणाऱ्या मुंगीचं वारूळ अतिशय उंच होते, परंतु नंतर बाजूला जर दुसरा एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल की जर तो प्रयत्न करत नसेल तर त्याला राहण्यासाठी घर मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे थांबू नका, धीर सोडू नका, घट्ट ओठ मिटू नका. ही सगळ्यात सुंदर भावना आहे. घट्ट ओठ मिटू नका म्हणजे काय? तर तुमच्या मनात असलेल्या भावना मारू नका किंवा त्यांना तिथेच थांबवू नका. तर त्या भावनांना तुम्ही उत्कटतेने बाहेर पडू द्या. तुम्ही व्यक्त होत चला, तुम्ही इतरांना सांगत चला, बोलत चला, मांडत चला. अशा पद्धतीने या ठिकाणी भावना केलेली आहे. एवढेच नाही तर तुम्हाला उमेदीने जगायचे असल्यास तुम्हाला बळ प्राप्त करावे अशी सुद्धा भावना कवयित्रीने सदर कवितेत व्यक्त केलेली आहे. पहा किती सुंदर भावना या कवितेतून आपल्याला दिसून येतात. खरोखर ज्याने जीवनात खूप संकटातून आणि खूप कष्टातून यश प्राप्त केलं असेल ना, त्याला खोद आणखी थोडेसे ही कविता वेगळी समजून सांगायलाच नको, असं मला तरी वाटतं. त्यानंतर कवयित्रींची भाषा शैली. तर भाषा शैलीचा जर विचार केला तर अतिशय सोपी अशी भाषा शैली आहे. परंतु म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर इथं वाच्यार्थ आहे पण लक्ष्यार्थ सुद्धा आहे. म्हणजे काय? तर अतिशय सोप्या भाषेमध्ये कवयित्रीने या ठिकाणी अतिशय लपलेला अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. लक्षार्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर ही जी भाषा शैली आहे ही निवेदनात्मक भाषा आहे कवयित्रींची. त्यानंतर आंतरिक लय सुद्धा दिसून येते आणि नाद माधुर्य. आता या ठिकाणी छंदाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. म्हणजे काय? तर काव्य ओळीतील प्रत्येक ओळीतील अक्षर हे 8 आहे. आणि हे जे हा जो आहे तर असा कुठला छंद नसून आपण जर कवी माधव जुलियन यांचं नाव ऐकलं असेलच, माहित आहे सगळ्यांना, आपण सगळे शिक्षक बांधव आहात, बंधू भगिनी. आणि माधव जुलियन यांनी हे जे आहे 1 अक्षरी 2 अक्षरी 3 अक्षरी अशा अष्टाक्षरी जो आहे हा छंद यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हा जो अष्टाक्षरी छंद आहे या छंदाचा जो काही वापर आहे किंवा हा जो छंद आहे हा कवयित्रींनी अतिशय सुंदर आणि अतिशय छान शब्दामध्ये इथे मांडलेला आहे, असं या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. आता राहिलेला आहे भावार्थ, म्हणजेच तिसरा परिच्छेद. आता भावार्थ कशाचा? तर संपूर्ण कवितेचा विचार करत आपल्याला ज्या ओळींचं रसग्रहण करायचं आहे त्या ओळीचा भावार्थ आपल्याला या ठिकाणी दिसायला हवा किंवा आपल्याला मांडायचा आहे. मग हा भावार्थ मांडायचा म्हणजे काय? तर जी एक ओळ दिलेली आहे त्या ओळीचा आपल्याला इथे अर्थ मांडायचा आहे. आणि तो अर्थ कसा मांडायचा आहे? तर ओळ अगदी एकच दिलेली आहे. की एकच ओळ कुठली ओळ दिलेली आहे यांनी? तर अगदी शेवटची आणि एकच ओळ त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला या ओळीमध्ये अगदी सरळ सरळ तुम्हाला त्या ओळीचं काव्य सौंदर्य करायचं आहे किंवा खालील ओळीचं रसग्रहण करायचं आहे की झरा लागेलच तेथे खोदा आणखी जरा. मग झरा लागेलच तेथे म्हणजे काय? तर आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये, या परिच्छेदामध्येच आपल्याला भाषिक या कवितेचा या ओळीचं पूर्ण आपल्याला अर्थ दिसून येतो की कवयित्रीने पहिलं कडवं, दुसरं कडवं, तिसरं कडवं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये जर आपण जर पाहिलं तर कवयित्री पहिल्या कडव्यामध्येच काय म्हणतायत की खोदल्यानंतर थोडे पाणी लागते. अगदी बरोबर आहे. आणि आता शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात की झरा लागतो. म्हणजे नेमकं काय आहे? तर
जेव्हा कवयित्रीने आपल्याला सांगितलेलं आहे की खूप प्रयत्न केले, सकारात्मकता सोबत घेऊन प्रयत्न केले, आशावाद सोडला नाही, एवढंच नाही तर आपले प्रयत्नाची आपण पराकाष्ठा करायचं सोडलं नाही, तर झरा लागतो म्हणजे काय, तर आपल्याला मिळणार यश हे अतिशय उच्च प्रतीचं असते, निखळ यश असते, प्रांजळ यश असते, की जे आपल्यापासून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. पहिल्या कडव्यामध्ये पाण्याचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे ते काही प्रमाणामध्ये पाणी, मग आपण कुठलंही म्हणू शकतो, आपण तलावातलं साचलेलं वगैरे साध्या डोहातलं असं पाणी म्हणू शकतो. परंतु जेव्हा इथे या ओळीमध्ये जेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की झरा लागेलच तेथे, असं म्हणता बरोबर म्हणजे काय, तर खोलवर मातीत खोदत गेल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्हाला निर्मळ झरा लागतो, तुम्हाला तुमचा एक वेगळाच आनंद प्राप्त होतो की माझ्या विहिरीला खूप सुंदर पाणी लागलं, खूप सुंदर झरा. आपण म्हणतो तिथे छान झरा आहे. झरा आहे म्हणजे काय, तर तिथून येणारा पाणी जे आहे हे पाणी अतिशय स्वच्छ, सुंदर आणि खूप छान असते, निखळ असते, त्याला एक वेगळाच एक पावित्र्य असते. असंच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की ती जिद्द आहे. उमेदीने जगण्यासाठी जर मनाची शक्ती आवश्यक आहे आणि म्हणूनच समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. प्रयत्नवादी राहणे आवश्यक आहे. जर तू प्रयत्नवादी राहत असशील, जर तू प्रयत्नाने कार्य करत असशील, तर गड्या तुला जे काही यश मिळते हे यश अतिशय सुंदर आणि अतिशय छान पद्धतीचं यश आहे, जे कधीही कोणी हिरावून घेणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पासून प्राप्त होणारं हे जे यश आहे हे तर हिरावून कोणी घेणार नाही, पण त्याचा जो आनंद असतो ना, हा स्वर्ग सुखापेक्षाही खूप लौकिक आनंद. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. जर हे 3 परिच्छेद विद्यार्थ्यांनी लिहिले तर मला तरी वाटते की विद्यार्थ्यांना त्यांना म्हणजे बोर्डाला अपेक्षित असलेलं जे काही रसग्रहण आहे, काव्य सौंदर्य जे आहे, तर हे त्यांना मिळेल. फक्त विद्यार्थ्यांना मांडत असताना किंवा विद्यार्थ्यांना सांगत असताना या पद्धतीने आपल्याला त्यांना समजून सांगणे अतिशय आवश्यक आहे. आणि मला अजून एक असं सांगायचं आहे की कविता कुठलीही असो, ती कविता जर आपण या प्रकारच्या याच्यामध्ये जर या ढाच्यामध्ये किंवा या साच्यामध्ये जर आपण तिला टाकलं, तर कुठल्याही कवितेचं रसग्रहण आपण सहज करू शकतो. फक्त विद्यार्थ्यांना सांगत असताना विद्यार्थ्यांना त्या कवींची ओळख करून दिली, म्हणजे फक्त कवींनी जेवढी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे परिचय, एवढं न देता त्या कवींविषयी अजून थोडंसं सांगा, त्यांची भावना, सदर कविता मांडण्यामागे त्यांची कुठली भावना असू शकते, हे जर आपण विद्यार्थ्यांना सांगत गेलो. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण आशय सौंदर्य सांगत असताना किंवा पहिल्या परीक्षेत सांगत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे जर सांगितलं, म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना कविता वाचून दाखवणं, त्यानंतर त्या कवितेचा आशय समजून सांगणं आणि नंतर ती कविता विद्यार्थ्यांना कशी मांडायची हे सांगणं, हे तर आपण करतोच, परंतु विद्यार्थ्यांना ती आकलन झाली की नाही हे जर आपण पाहिलं, तर नक्कीच विद्यार्थी हे 4 गुणाची ही कृती पत्रिकेतील हा जो प्रश्न आहे हा अतिशय सुंदर सोडवतील आणि आम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना 4 पैकी 4 गुण द्यायला खरंच कोणीही हात आवरता घेणार नाही असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी माझ्या पाठाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे. खूप धन्यवाद मॅडम. आपली वाणी ऐकून म्हणजे ते असं झालंय आता की कोणकोणते रस आपल्या वाणीतनं आम्हाला घ्यावेत आणि कोणते सोडावेत असं होत होतं. अतिशय सुंदर पद्धतीने आपण रसग्रहण आणि काव्य सौंदर्यावरती विवेचन केलेलं आहे. नक्कीच काही विद्यार्थी जर आपल्या आंतरजालावरती उपस्थित असतील तर त्यांच्या मनामधल्या बऱ्याचशा शंका आता निघून गेलेल्या असतील आणि नक्कीच ते 4 पैकी 4 मार्क पाडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. इथे मला असं म्हणावंसं वाटतंय की लिहूनी नित्य नियमाने सुरस्त भाषेची श्रीमंती शब्दात वाढवूया, वाच्यार्थ, भावार्थ, लक्षार्थ, आशय काव्य सौंदर्यात मांडूया.
कथा कविता साहित्याचा समृद्ध विचारांचा ठेवा वाढवूया. माधुर्य प्रसाद ओज हे काव्य गुण शोधूया. सौंदर्य दर्शनाने रस आपुले व्यक्त करूया. आणि खरंच किती रस आहेत, अलंकार आहेत, आपल्या भाषेचं किती मोठं सौंदर्य आहे. आणि खरोखर ही भाषा आपली जी आहे, ही भाषा माणसाला माणूस माणूस म्हणून जगायला कसं समृद्ध करते, हे आपल्याला या विवेचनावरनं नक्कीच लक्षात येतं.